करोडो रुपयांचा घोटाळा ही बाब आपल्या देशात ना नवीन आहे ना आश्चर्यजनक. इथे राजकारणी नेते करोडोची घोटाळेबाजी करून आपले आयुष्य जगतात. इतकेच नव्हे तर प्रतिष्ठेने इलेक्शनही लढतात. परंतु याच ठिकाणी गरीब जनतेच्या अश्रूची दखल कोणीही घेत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची दुःखद कहाणी दाखवणार आहोत, जिने या व्यवस्थापनाला कंटाळून आपल्या परिवारासह आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. हजर करूनही घेत नाहीत आणि अहवाल सुद्धा देत नाहीत. पण माननीय प्रशासनाधिकारी ह्यांनी जाणून बुजून त्या माझा हजर करून घेत नाहीत मला असं निदर्शनास येतं. आणि ह्या सगळ्याला कंटाळून माझ्या घराचे हप्ते सगळं माझ्या कुटुंबाची असतं ही व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. त्याच्यामुळं मी माझे कुटुंब सगळी मुलं 2 मुलं मी 1 तारखेला आत्मदहन नगरपालिकेसमोर करणार. कारण आता अति झालंय, सहनशक्तीच्या बाहेर गेले. त्याच्यामुळं मला पर्याय उरलेला नाही. ही महिला आहे सुमन सुदाम हिलम. पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक 8 पोदीच्या मुख्याध्यापिका म्हणून सुमन हिलम कार्यरत होत्या. परंतु 8 नोव्हेंबर 2016 रोजी सुमन हिलम यांना 1200 रुपयांच्या भंगार विक्रीच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. या आरोपाची सत्यता पडताळण्याहेतू चौकशी समिती बसवण्यात आली होती. ही चौकशी 6 जानेवारी रोजी पूर्ण झाली होती. या घटनेला 6 महिने उलटूनही अद्याप सुमन हिलम यांना मुख्याध्यापिका पदावर रुजू करण्यात आले नाही. सुमन हिलम गेल्या 3 महिन्यापासून पनवेल महानगरपालिकेच्या इथे फेऱ्या मारत असूनही त्यांच्या पदरी फक्त निराशाच येत आहे. नमस्कार, मी सुमन सुदाम हिलम. मला गेले 8 नोव्हेंबरपासून माननीय प्रशासनाधिकारी यांनी निलंबित केले आहे. भंगार विक्रीचा दोषारोप ठेवून मला निलंबित केले. पण सदर जे चौकशी अधिकारी होते खुपराव सर म्हणून, त्यांनी पूर्ण विभागीय चौकशी केली. त्याच्यात दोषारोप काही आढळले नाहीत. आणि जो अहवाल सादर केला आहे नगरपालिकेत, तो अहवालसुद्धा मला गेली 3 महिने झाले चौकशी होऊन. आणि मला निलंबनाला 6 महिने झाले, तरी पण अजून मला हजर करूनही घेत नाहीत आणि अहवालसुद्धा देत नाहीत. पण माननीय प्रशासनाधिकारी ह्यांनी जाणून बुजून त्या माझा हजर करून घेत नाहीत मला असं निदर्शनास येतं. आणि ह्या सगळ्याला कंटाळून माझ्या घराचे हप्ते सगळं माझ्या कुटुंबाची असतं ही व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. त्याच्यामुळं मी माझे कुटुंब सगळी मुलं 2 मुलं मी 1 तारखेला आत्मदहन नगरपालिकेसमोर करणार. कारण आता अति झालंय, सहनशक्तीच्या बाहेर गेले. त्याच्यामुळं मला पर्याय उरलेला नाही. गेले 3 महिने मी नगरपालिकेत दररोज येते, आयुक्त साहेबांना भेटते की माझं निलंबनाचं काय हजर करून घ्या मला. तरी माननीय आयुक्त यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की ह्यांना हजर करून घ्या. परंतु माननीय प्रशासन अधिकारी ह्या काही मला हजर करून घेत नाहीत. त्याच्यामुळं मला आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आणि मी एक आदिवासी महिला आहे. माझे मिस्टर वारले 2 वर्ष झाली. जे मी वडिलांकडे होते, वडील पण गेल्या वर्षी वारले. त्याच्यामुळं मला माझ्या पूर्ण कुटुंबाची आणि माझ्या माहेरच्या सासरच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि हे सगळं असताना माननीय प्रशासन अधिकारी यांनी जाणून बुजून मला त्रास देत आहेत. गेली वर्षभर माझ्या मानसिक मला त्रास देत आहेत. शाळेत येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून धमकी देऊन काय काय बोलत आहेत. मी आत्मदहन करणार, पूर्ण कुटुंबासोबत आत्मदहन करणार. प्रशासन अधिकारी वैदू मॅडम ह्या जाणून बुजून माझी ऑर्डर काढत नाहीत, हजर करून घेत नाहीत असं दिसतं. जर गरीब असणे, आदिवासी असणे, विधवा असणे आणि त्यातही शिक्षिका असणे हा जर गुन्हा असेल, तर हे सर्व गुन्हे सुमन हिलम यांनी केले आहेत. सुमन विधवा आहेत. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घराच्या हफ्त्यापासून ते इतर सर्व खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु गेल्या 6 महिन्यापासून त्या निलंबित असल्याने त्यांच्या उपजीविकेचे देखील हाल होत आहेत. अनेक प्रयत्न व पत्रव्यवहार करूनही सुमन यांना न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी व्यवस्थापनाला कंटाळून आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे रोजी सुमन यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह महानगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही आपल्या देशामध्ये एक विधवा आदिवासी शिक्षिकेचे असे हाल पाहता आपल्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत.